नमस्कार. आज आपण लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारे असे व्हेज पनीर मोमोज कसे बनवायचे आहेत ते बघणार आहोत. बघून तुम्हाला नक्कीच खाण्याची इच्छा झालेली असेल. असे हे टेस्टी आणि मस्त असे आपले पनीर मोमोज कसे बनवायचे आहेत त्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. चला तर मग हे कसे बनवायचे आहेत ते बघूयात. तर सर्वात अगोदर आपण याचं पीठ भिजवून घेऊयात. तर इथे मी एक ताट घेतलेला आहे. त्यासाठी 2 कप मैदा घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये खाण्याचं तेल टाकून घ्यायचं आहे 2 चमचा. त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊयात आणि याला छान असं थोडंसं गरम पाण्याने आपण पीठ भिजून घ्यायचं आहे. जे कोमट, अगदी गरमही नाही आणि थंडही नाही, कोमट असं पाणी घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे रेग्युलर पीठ ज्या पद्धतीने भिजवतो अगदी त्याच पद्धतीने याला भिजून घ्यायचं आहे. तर हे बघा, छान आपलं पीठ इथे भिजलेलं आहे. आता आपण याला अर्धा तास असंच ठेवणार आहोत. तर याच्यावरती झाकून असं ठेवूयात. त्यानंतर आपण याची स्टफिंग तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य, तर 1 वाटी इथे मी गाजर घेतलेला आहे. अद्रक लसणाचे काप घेतलेले आहे 1 टेबलस्पून. त्यानंतर 1 कांदा, पत्तागोबी 1 वाटी, 1 शिमला मिरची बारीक कट करून आणि त्यानंतर पनीर घ्यायचं आहे पावशर. त्याला छान असं ग्रेट करून आपण घेणार आहोत. तर एवढं साहित्य आपल्याला यासाठी लागणार आहे. आता आपण याला फोडणी देऊयात. तर त्यासाठी कढईमध्ये 2 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. तर कांदा आपल्याला जास्त लालसर करायचा नाही, अगदी याचा कच्चापण जाईल तसं आपण याला थोडंसं एखादा मिनिट परतून घ्यायचं आहे. त्यानंतर अद्रक लसूणसुद्धा त्याच पद्धतीने आपण परतून घेऊयात. आता हे दोन्हीही परतल्यानंतर आपण यामध्ये ज्या चिरून ठेवलेल्या भाज्या होत्या त्या टाकून घ्यायचा आहे. पत्तागोबी, शिमला मिरची आणि गाजर हे सुद्धा आपण व्यवस्थित इथे परतून घेऊयात. तर छान आपण याला अगोदर मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर यामध्ये चवीनुसार आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर झाकण ठेवून आपल्या ह्या भाज्या छान वाफवून घेऊयात. 5-7 मिनिटे ही भाजी वाफवून घ्यायची आहेत. आता झाकण ठेवूयात आणि 7 मिनिटांनी चेक करायचं आहे. तर इथे 7 मिनिटे झालेली आहेत आणि आपल्या भाज्यासुद्धा व्यवस्थित इथे वाफवलेल्या आहेत. तर वाफवल्याने भाजीला छान अशी टेस्ट येते आणि कच्चा पण लागत नाही, त्यासाठी ह्या वाफवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर 1 टेबलस्पून मिरेपूड टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करायचे. तर हे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आपण ग्रेटेड पनीर टाकून घेऊयात आणि व्यवस्थित यालासुद्धा भाज्यांमध्ये मिक्स करायचे. तर अशा पद्धतीने आपण याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, मस्त असं आपलं इथे मिश्रण तयार झालेलं आहे, जे की आपल्याला मोमोजसाठी स्टफिंग लागतं. अगदी तसंच इथे स्टफिंग बनून तयार आहे. आता आपण मोमोज बनवण्याची तयारी करूयात. तर इथे आपलं पीठही छान व्यवस्थित असं भिजलेलं आहे. आता आपण यातील एक छोटासा गोळा तोडून घ्यायचा आहे. जर आपण याच्या छोट्या छोट्या पारी लाटून घेतल्या तरीही चालेल, पण इथे मी एक मोठ्या आकाराची चपाती लाटून घेणार आहे आणि त्यामधून याच्या छोट्या छोट्या पाऱ्या एकसारख्या आकाराच्या कट करून घेणार आहे. तर आपण याला थोडासा मैद्यामध्ये डस्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपण याची एक मोठी चपाती लाटून घेऊयात. चपाती लाटल्याने व्यवस्थित आपल्याला सोयीस्कर पटकन मिश्रण भरता येते आणि पटापट आपले मोमोज तयार होतात. त्यासाठी मी एक मोठी चपाती लाटून अशा पद्धतीने याला एखाद्या आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे. तर इथे मी लोट्याच्या सहाय्याने याला व्यवस्थित अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने याला ज्या पद्धतीच्या किंवा आकाराच्या हव्यात तशा आकाराच्या लाटून घेऊ शकता. तर इथे आपण आता यातील एक पारी घ्यायची आहे आणि यामध्ये 1 चमचा आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण यामध्ये मिश्रण टाकून घेऊयात आणि त्यानंतर याला एका साईडने व्यवस्थित अशा पद्धतीने आपण फोल्ड करायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने एका साईडने छान असं फोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या साईडने याला व्यवस्थित अशा पद्धतीने बंद करायचं आहे. तर व्यवस्थित बंद करायचं आहे जेणेकरून ते निघणार नाही. तर हे बघा, परफेक्ट मोमोज शेप आपला इथे तयार झालेला आहे. तर अशाच पद्धतीने आपण इथे सर्व मोमोज बनवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण याला स्टीम करायचं आहे. तर इथे मी स्टीमर घेतलेला आहे. स्टीमर पात्राला छान तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते खाली चिटकणार नाही आणि अशा पद्धतीने यामध्ये मोमोज ठेवून घ्यायचे. त्यानंतर आपण आता
याला पात्रामध्ये ठेवणार आहोत. तर पात्रामध्ये अगोदर मी पाणी खाली ठेवलेलं होतं आणि त्यानंतर हे पात्र आपण वरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि 15 मिनिटे याला छान आपण वाफवून घेणार आहोत. तर हे बघा व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. एकावर एक हे पात्र व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 15 मिनिटे होऊ देऊयात. तर हे बघा इथे 15 मिनिटे झालेली आहेत आणि आपले मस्त असे मोमोज बनून इथे तयार झालेले आहेत. अतिशय छान, खाण्यासाठीही खूप मस्त टेस्टी असे हे मोमोज लागतात. तर तुम्ही याला सॉससोबत खाऊ शकतात. खूपच टेस्टी असे हे मोमोज आपले बनून इथे तयार झालेले आहेत. तर तुम्हीसुद्धा हे मोमोज घरी नक्की ट्राय करा. सर्वांनाच नक्की आवडेल. आणि जर तुम्हाला माझ्या अशा छान नवीन रेसिपी पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर.